आपल्यासोबत या भागांमध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्यात असलेले जे आहे आमदार प्रवीण दटके जी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ कशा पद्धतीची परिस्थिती पाहिली आहे तुम्ही लोकांची मी आत्ता पेशण्यांच्या घरी चालू आहे. आयुष्यभर हिंदू मुस्लिम समोर राहिले समोरासमोर. ही घटना अशी कधीच नाही झाली. ही ठरवून वेल प्लॅन आणि एका द्वेषातनं झाली आहे. हिंदू या गल्लीत हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहतात. हिंदूंच्या गाड्या जळल्या, मुसलमानच्या गाड्यांना हात नाही लागला. हिंदूंच्या घरावर जायपो झाली आहे, त्यांच्या घरावर सारा दगड पण नाही फेकला. घाणेरड्या शब्दात महिलांबद्दल बोलल्या गेला आहे आणि हे वेल प्लॅन्ड आहे. आता मी नागरिकांशी बोलतो आहे. मी सकाळच्या 5च्या विमानाने आलो आहे. पण हे जर वेल प्लॅन असेल तर माझी माननीय देवेंद्रजींवर माझा विश्वास आहे. ते याची संपूर्ण चौकशी करतील आणि जे दोषी आहेत, जे DVRमध्ये दिसतात आहेत, जे CCTVत दिसतात आहेत, जे नागरिक ज्यांच्याकडे व्हिडिओ आहेत ते जर दिसत आहेत तर त्यांच्यावर कडक शासन होईल असा मला पूर्ण विश्वास आहे. पण ते कडक शासन तात्काळ व्हावं. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या अशी माझी मागणी आहे. साम टीव्हीचे एक्सक्लुझिव्ह दृश्य होते. त्या भागात तुम्ही फिरले, त्याच भागांमध्ये कार जाळण्यात आली. मी आत्ता त्या भागात होतो. त्या भागात जर तहसील पोलीस स्टेशनच्या PIनी वेळेवर कुमक पाठवली असती, भगवागर, गीतांजली, सेवा सदन या भागात, जी की नागपूर शहरातला सगळ्यात जास्त तणावाचा एरिया तो असतो. दरवेळेला असा तणाव कुठेही झाला शहरात तर तिथे पोलीस असते. तिथे काल 8-8:30ला पोलीस पोहोचले असते तर ती घटना घडली नसती. पोलिसांनी जर तहसील पोलीस स्टेशनच्या PIनी संबंधित अधिकाऱ्यांनी जर त्यांच्या कारवाईत कसूर केला असेल तर माननीय देवेंद्रजींना आम्ही त्यांची चौकशी करा असं म्हणणार आहे आणि चौकशी अंती जर ते दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करा असं म्हणणार. तरी दुपारी जी झाली त्यानंतर चूक झाली आहे पोलिसांची. हे सगळी व्यवस्था जी होती शोधून काढण्यात कमी पडली, त्यामुळे रात्री एवढा मोठा जमाव आला. आता हे प्राथमिक मी बोलतो आहे, त्यामुळे डायरेक्ट मी पोलिसांवर बोलावं मग तुम्ही असं म्हणाल का तुमचंच सरकार आहे. त्यामुळे नागरिकांशी बोलल्यानंतरच मी माझं मत सांगेल. मी सकाळपासून आता जस्ट आलो आहे. माननीय बावनकुळे साहेब येत आहेत. ते स्वतः दौरा करणार आहेत, स्वतः CP सोबत बसणार आहेत. स्वतः अनेक गोष्टी याला कारणीभूत आहेत, अनेक गोष्टी. आणि या सगळ्या गोष्टींवर एकत्र कारवाई केली तरच हे थांबू शकतं. पण याच्यानंतर आम्ही हे सहन नाही करणार. नागरिक कुठेतरी भीतीमध्ये आहे. तुम्ही सांगितलं एकटेनं राहिलेला महिला आता मी पेशण्यांच्या घरी आहे. शेजारचे लोक रात्री काहीतरी घटना घडेल म्हणून घर सोडून चालले गेले. इतकी हे आहे. पण ही भीतीचं वातावरण आम्ही निवळू, आम्ही परत हे नीट करू. कारण आमचा सरकारवर, सरकारच्या व्यवस्थेवर विश्वास आहे. पण या व्यवस्थेत ज्यांनी आपल्या कामात कसूर केला, कर्तव्यात कसूर केला, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असा आम्ही देवेंद्रजींकडे आग्रह धरणार आहे. चौकशी करून ते करा अशी आमची मागणी. नक्की चौकशी करून कारवाई करा अशा पद्धतीची मागणी आहे. स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहे. ज्या पद्धतीनं या ठिकाणी जे होते गोंधळ निर्माण झाला होता, दत्तादादा कशा पद्धतीने रात्रीची परिस्थिती होती, पूर्वनियोजित वाटत होती? खूप विद्रावस परिस्थिती होती. कारण त्यांच्याजवळ शस्त्र होते, सगळ्या गोष्टी होत्या आणि मोठ्या प्रमाणात मॉब होता. त्याच्यामुळे आम्ही हतबल होतो की त्यांचा प्रतिकारही केला, पण आम्ही त्याला पुरू शकलो. कारण आम्ही 25-30 लोक होतो आणि ते 200-250 लोक होते आणि मोठे मोठे गोटे, त्यांच्या हातात शस्त्र होते, पेट्रोल बॉम्ब होते, ते फेकत होते. आणि या सगळ्या घटना म्हणजे आपण बघू शकता की या इकडल्या सगळ्या गाड्या फुटल्या. ही गाडी काल रात्रीपासून तिथेच आहे जेव्हा दंगा झाला, पण त्याच्यावर एक गोटासुद्धा पडलेला नाही आहे. हे दिसतं आहे की बा त्यांनी ते नाही फोडले. हे इकडले सगळे जे मुस्लिम घरं आहे अंबर टेंटपासून एक जाळलं सुद्धा नाही, पण आमच्या गल्लीतल्या गाड्यासुद्धा जाळलेल्या आहे आणि सगळ्या घरांवर पथराव केलेला आहे. पाहून केलेला आहे. म्हणजे त्यांना माहीत आहे की हे हिंदूंचे घरं आहे, त्यांच्यावर गोटमार, सगळ्या गोष्टी, त्यांच्या गाड्या, असं सगळं फोडलेलं आहे. नक्कीच कुठेतरी एकाच फक्त समाजाच्या लोकांचे फोडले गेले, त्यामुळे दुसऱ्या समाजाच्या लोकांना यामध्ये कुठेही इजा झाली नाही. या सगळ्यामध्ये जाणीवपूर्वक होतं की हे लोक कुठून आले होते, काय वाटतं सगळं? हे सगळं जाणीवपूर्वक होतं. कारण जे दुपारी घडलं त्याच्यानंतर त्यांनी सगळ्या प्लॅनिंग केल्या, एकत्रीकरण केलं आणि ही असं होईल असं आम्हाला घडलं. कारण मी एवढ्या वर्षापासून राहतो. याच्यापूर्वी दंगे झाले पण आमच्या गल्लीवर कुठेही पथराव झाले नाही, या घरांवर काही झाले नाही आहे आणि अशा प्रकारचं कृत्य आजपर्यंत कधीच झालेलं नाही. नक्कीच आणखी काही लोक आहे, कशी परिस्थिती, भीती आहे वातावरणात? सगळेजण घाबरलेले आहे आणि काल जो हमला झाला होता त्यावेळेस आमच्यासोबत पोलीस अधिकारी पण होते 20 ते 25, पण तो हमला खूपच भयंकर होता आणि दगडे, खूप मोठे मोठे दगड होते, त्याच्यामुळे आमच्यासोबत पोलीस पण जीव वाचवून पळाले. नक्कीच खरं तर पोलिसांनाही काल जीव वाचवावा लागला, अशा पद्धतीची परिस्थिती होती. इथे ह्या चौकात ॲटो डीलचे बरेच डीलर आहे, पण त्यांच्या एकाही गाडी बाहेर रस्त्यावर नव्हती काल. म्हणजे पूर्ण तयारीने त्यांनी, प्लॅनिंगनी आपल्या गाड्या वगैरे सर्व आतमध्ये करून टाकल्या होत्या.
म्हणजे त्यांच्या गाड्यांना काही झालं नाही पाहिजे म्हणून. म्हणजे नक्की दुपारपासून सगळं हा पूर्ण प्लॅनिंग चालू होतं त्यांचं, दुपारपासूनच चालू होतं. इव्हन आय कार्ड सापडले, काही लोक 4-5 लोकांचे आय कार्ड सापडले. ते सर्व म्हणजे काय कोणी मोमीनपुऱ्यातले, कोणी गंजीपेठले, अलग अलग एरियातले होते. नक्कीच खरं तर ज्यावेळेस दंगेखोर आले त्यांचे आय कार्ड असे सुद्धा पडलेले लोकांना सापडले. ते पोलिसांच्या स्वाधीन नक्कीच केल्या जाईल. पोलिस या सगळ्याचा शोध घेतील आणि ही सगळी परिस्थिती आपण पाहू शकतो कशा पद्धतीने जे आहे लोकांच्या घरांमध्ये जे आहे दगड फेकलेले आहे, लोखंडी तुकडे जे आहे ते पडलेले आहे. लोकांच्या घरातली ही खरं तर परिस्थिती आहे. खिडक्यांमधून जसं होईल तसं ज्या पद्धतीने आहे गोटमार झालेली आहे. दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो कशा पद्धतीचा जो आहे हे सगळी भीतीचं वातावरण त्या स्थानिकांचं आहे, नागरिकांचा आहे. त्या कुटुंबियाशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न जो आहे आपण करणार आहोत. मात्र कुठंतरी घरांमध्ये आज भीतीचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीची ही घटना घडली होती लोकांना नक्कीच एक मोठा धक्का बसला, कारण की अचानक हे सगळं घडलं. काल तुमच्याही घरात अशाच पद्धतीचा प्रकार घडला, हिंदू मुस्लिम सोबत राहिले. सुरुवात झाली माझ्या घरापासून दगडफेकाची. माझ्या गाडीला जाळण्यात आलं, माझ्या घरावर दगडफेक झाली, वरची काचा फोडण्यात आले आणि त्यांच्याकडे शस्त्र होते, विटा होत्या, ब्रिक्स होत्या मोठ्या मोठे आणि हे होते पेट्रोल बॉम्ब होते. माझी गाडी जाळण्यात आली सर्वात आधी आणि 20 ते 25 गाड्या गल्लीतल्या फोडण्यात आल्या. ज्या पद्धतीने तुमची गाडी जाळण्यात आली काही सेकंदातच ती जाळण्यात आली अशी माहिती जी आहे ती समोर येते. पेट्रोल बॉम्बनी त्यांनी मोठा गोटा दगड मारला समोर बोनेटवर आणि त्याच्यामध्ये पेट्रोल टाकून जाळण्यात आली त्याला. काय भीतीचं वातावरण आहे. तुम्ही दगडफेक सुरू असताना तुम्ही कुठं होते, काय वाटत होतं? 4-6 पोलीसवाले आणि 2 लेडीज कॉन्स्टेबल माझ्या घरी लपले होते. त्यावेळेस 2 तास ते माझ्या घरी होते पोलीसवाले. कमीत कमी ते 1.5 तास चालली ते दगडफेक आणि दगडाचा खच पडला होता रस्त्यावरती. खरं तर भीतीचं वातावरण होतं या सगळ्याच्यात. पोलिसांमध्ये कशी भीती तुम्हाला जाणवत होती? तुमची गाडी जडली, तुम्हाला त्यावेळेस काय वाटत होतं? कोण लोक आहे? माझ्या शेजारीचे सर्व घर सोडून चालले गेले आहे. फक्त माझंच घर इथं, फक्त आम्ही थांबलो आहे. इथं भीती पाहिजे ते लोक रात्रीच घर सोडून चालले गेले. ज्यावेळेस हे सगळं होत होतं तर लोकांच्या शिवा सुरू होत्या, काय सुरू होतं आणि ठराविक लोकांच्या ठराविक घरामध्ये ते त्यांचा सून ही होती, त्यांचा ह्या होता कट होता की यांना घराचा टार्गेट करायचा हिंदू लोकांच्या गाड्या फोडायच्या. त्यांनी आपल्या गाड्या नाही फोडल्या, त्यांच्या गाड्या समोर उभ्या आहेत, त्यांनी आपल्या गाड्या नाही फोडल्या आणि हिंदूच्या गाड्या फोडण्यात आल्या आहेत. ज्या पद्धतीने सांगितलं जात आहे ऑटो डिलिंगचं काम या भागामध्ये मोठ्या प्रमाणात होतं. त्यांच्या सगळ्या गाड्या दुपारनंतर आतमध्ये गेल्या आहे, खरं तर रोडवर राहणार आहे. आणि आता जी परिस्थिती आहे आता तेवढं तर मला काही माहीत नाही. माझं दुकानदारी असते, मी रात्री 8 वाजता आलो तर माझ्यावर दगडफेक झाली आहे आणि माझी गाडी पाडण्यात आली आहे, माझी स्कूटर पण तोडण्यात आली आहे. नक्कीच कुठंतरी जी आहे स्कूटर तोडण्यात आली, यांची कार तोडण्यात आली, अशा पद्धतीची परिस्थिती जी होती ती पाहायला मिळते आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने आहे जे भीतीचं वातावरण आहे अशा परिस्थिती होती. आणि आता आपण काही ज्या स्थानिक आहे ज्या कशी भीतीचं वातावरण होतं हे त्यांच्या महिलांकडून सुद्धा जाणून घेऊ. ताई, काय परिस्थिती होती, कसं भीतीचं वातावरण? खूप भयानक परिस्थिती आली होती. 500-1000च्या वर लोक एकदम दगडं घेऊन आमच्या अंगावर आले, एकदम घरावर दगडफेक करायला लागले. गेट उघडून माझ्या हस्बंडला आतमध्ये घेतपर्यंत पोलिसही आतमध्ये आले आणि ते एवढे दगडं जे दिसत आहेत तेवढे फेकण्यात आले आमच्या अंगावर. मुलगा जखमी झालाय. जखमी नाही झाला, त्याला लागणार होता पण तो कसं तरी वर पटकन रूममध्ये गेला आणि दार लावले त्यांनी. तिनं भीती होती, पोलीस स्वतः या तुमच्या घरात लपले, काय परिस्थिती होती त्यावेळेस, काय वाटत होतं, कशा पद्धतीत? त्यांच्यावर सुद्धा विटा गोटे दगड गट्टू उचललं होतं मागाला. ते कसे तरी दार उघडलं मी आपल्या हस्बंडला घ्यायला आतमध्ये, तर ते सुद्धा आतमध्ये धाकापायी आतले. त्यांनी आपला जीव वाचवायचा प्रयत्न केला. आता तर सध्या तरी पोलीस बंदोबस्त आहे त्याच्यामुळे थोडी कंट्रोलमध्ये वाटतंय, पण पुढे काही सांगता नाही येत. दगड तुमच्या घराच्या आतमध्ये शिरलेले आहे. हो, सध्या जे वातावरण आहे कुठंतरी आता निवडलेलं आहे. मात्र भीती जी आहे ते अजूनही लोकांमध्ये आहे. पण ज्या पद्धतीची परिस्थिती होती, घरांवर दगडफेक झाली, पोलिसांना सुद्धा आपला जीव खरं तर तो वाचवावा लागला. खरं तर ज्या पद्धतीनं दगड किंवा फेकण्यात आले होते त्या पद्धतीनं जो जीव वाचवण्यात आला. आणि अजूनही आहे तणावपूर्ण परिस्थिती जी आहे या भागांमध्ये आपल्याला अजून पाहायला मिळते आहे. आपण बघू शकतो ज्या पसीने यांची गाडी जी जाळण्यात आली त्यांच्या घरामध्ये कसा दगडांचा खच आहे. हे अगदी छोटे छोटे दगड आहेत, खरं तर हे फुटून जे यांचे तुकडे पडलेले आहे. मात्र मोठमोठे दगड जे होते त्याचा
जो आहे तो हल्ला चढवलेला होता आणि त्यामुळे ही सगळी परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळालेली आहे. खरं तर जाणीवपूर्वक ठराविक लोकांच्याच घरावर जे आहे काल दगडफोड करण्यात आली अशा पद्धतीने सांगितलं जात आहे. स्थानिक म्हणून तुम्हाला काय वाटते? मला काय माहिती नाही. नक्कीच स्थानिक जे आहे लोक भीतीचं वातावरण आहे. याच भागांमध्ये काल मोठ्या प्रमाणात जे आहे तोडफोड झालेली आहे आणि पोलीस अजूनही जे आहे या भागामध्ये आता बंदोबस्त करते आहे. मात्र लोकांमध्ये कुठंतरी भीतीचं वातावरण आहे. ठराविक प्लॅनिंग करून जो आहे हा सगळा कट होता आणि त्यानंतर ही दगडफेक झाली, हजारोचा मॉब आला. हे मात्र आता पोलीस जो आहे आरोप लोक आता करायला लागलेले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ पोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.